तर सो हे गाईज वेलकम बॅक टू दिस व्लॉग. तर तुम्ही म्हणत असाल सकाळ सकाळ काय करतोय, म्हणजे संध्याकाळी काय करतोय. तर संध्याकाळ नसून ही पहाटेच्या वाजल्यात 5:10 आणि चालतो आम्ही सगळे रनिंगसाठी. कारण की आपण जे फॅट लॉससाठी करतोय आता रनिंग वगैरे व्यायाम. तर हा बघा, हा आहे रोनक आणि हा आहे प्रणव आणि हा आहे सार्थक. तर इथं आलतो सकाळ सकाळ रनिंग करण्यासाठी. रनिंग करून पाय मोकळे करत होतो, कारण की पाय मोकळे करणं जरुरीच आहे. कारण की जर पाय आपण मोकळे केले नाहीत तर क्रॅम्पसुद्धा येऊ शकतो का, म्हणून रनिंग केल्या थोडासा असे पाय हलवायचे, वरखाली करायचे. हे बघा अशा तऱ्हेने. नाहीतर काय होतं, क्रॅम्प येतात, नाहीतर गाठ येते तिथं आकडल्यामुळे. तर सकाळ सकाळ आलतो मग भावांनो, मस्तपैकी काय दिसत नव्हतं अंधाराला डांबरीच्या रोडवर. कारण की एक जागा जी रोड आहे ती बंदच आहे त्याच्यामुळं. तर हे बघा, तेवढ्यात व्यायाम करता करता त्या सार्थकला उचलून घेतलेला आम्ही. कौन है ये लोग, कहां से आते हैं? चष्टवारीत सगळे उघडे झालते व्यायाम करण्यासाठी, म्हणजे नाही का जोश दाखवण्यासाठी. पण ह्यांच्या अंगात काही जोश नाही, उगी नाटकं करतात नाही ती. पण ह्यांची नाटकं बॉडी बिल्डरच्या वरती सगळे एकमेकाला ज्ञान देत असतात. तर व्यायाम करून चाललेलो आहे घरी. एवढ्यात हा रोनक वगैरे मस्तपैकी, हा रोनक आहे. तर घरी चाललोय आता. व्यायाम 1 hour later. व्यायाम करून आलतो डायरेक्ट इकडं डायरेक्ट स्टँडवर. घरीचा शूट का केला नाही पुढचा, कारण की एक विषय झाला. तुम्हाला जो सकाळी दाखवलेला रोनक, जो फोनवर बघत होता, बघितला असेल तुम्ही. तर त्याची माझी झाली निबार भांडणं, इतकी भांडणं झाली. पक्क हाणामारीवरती आली, सगळी हाणामारी झाली आणि त्यांनी शिवी दिली ती मला. त्याच्यामुळं मी काय केलं, जे माझ्या हातात जे कडं होतं सार्थकच्या हातात, ते माझ्या हातात होतं त्याच्याकडून घेतलेलं. तर ते कडं घेतलं मी, त्याच्या हाणलं डोक्यात. तिथं त्याचे कोच पडल्यामुळं रक्त आणि टेंगूळ वगैरे आला तिथं. तिथून पुढं घरी लय मोठा मॅटर झाला. घरच्या त्याच्या म्हणजे फोन आले मला की असं का केलं, रोनकला वगैरे हाणलं. पण अरे कहना क्या चाहते हो? तर विषय काय झाला भावनं, की सकाळी जो आपण ब्लॉग कंटिन्यू केला तर मी म्हणजे कॉलेजवर लागतो. कॉलेजमध्ये काय मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे मला काय ब्लॉग काढता येत नाहीत कॉलेजमध्ये. आणि कॉलेजमध्ये काढते येत नाहीत, त्याच्यामुळं परत लक्षात पण राहत नाही ब्लॉग काढायचं. मग हे काय झालं, कॉलेज सुटल्यानंतर मी म्हटलं ब्लॉग काढावं, पण तेवढ्यात एसटी पण आली. ते मग ब्लॉग काढला नाही. येता लगेच इथले गावातलंच एक जण भेटलं, त्याच्यासोबत आलो मग गाडीवरती. त्याच्यामुळे ब्लॉग काढायला काय भेटलं ना. आता आवरले, फ्रेश झालो आहे मस्तपैकी, जेवण वगैरे केले. आता झोपणार आहे थोडा वेळ. सकाळी पण तुम्हाला माहिती मॅटर काय झाला आहे तो विषय, अजून घरात तशी चर्चा चालू आहे. काय मिटेल पण काय विषय असतो, पोरात भांडणं होतं, तुम्हाला पण माहिती. आता इथनं पुढं ब्लॉग जे आहेत ते कंटिन्यू येणारच आहेत. तुम्ही तेवढं कंटिन्यू बघा. आणि तुम्ही म्हणत असताल असे स्नॅपमध्ये का काढतोय, तर स्नॅपमध्ये एक फिल्टर चांगला आहे, त्यामुळं मला जास्त कलर एडिशन वगैरे करत बसायला इतका टाईम पण नाही, त्यामुळे मी स्नॅपमध्ये व्हिडिओ काढतोय. 2000 years later. मस्त पैकी आता उठलेलो आहे बघा, आताच उठलोय. दुपारी झोपलेलो, आता उठलो. A few moments later. फ्रेश झालं, थोडंसं तोंड धुतलं, चप्पल घातली. म्हटलं आता काय ते करूयात. करमत तर काही नव्हतं घरात. तर ही मम्मी आम्ही बोलत बसलेलं इथं दारात. म्हटलं चला बंगल्यात तरी जाऊन येऊ, तोपर्यंत हे आपली स्वीटी आहे. मग काय नाही, इथं दुपारी आलं कॉलेजवरून आल्यानंतर हे डोळे काढून ठेवलेले ह्याचे ऊसाचे, तेच म्हणलं लावून टाकू ह्याच्यात बंगल्यात. ते तेवढंच ऊस बीस बघता येईल कसं काय वाढतं काय नाही. आणि तिथं सेंद्रिय शेती पण करणार आहे आपण बंगल्यात, त्याच्यामुळं काय विषय हार्ड होणार आहे तुला. मग अशा तऱ्हेने आलं आपल्या बंगल्यात. हो काही या खोली जी आहे, ह्या खोलीत आपली जी सेंद्रिय शेती ती होणार आहे. हो काही तर कोपऱ्यात इथं टाकलेत हे ऊसाचे डोळे. ती आधीच केली ती तर माती वगैरे गोळा करून कोथिंबीर वगैरे लावलेली, पण परत काय करणं झालं नाही सेंद्रिय शेती, त्याच्यामुळं आता करायची. म्हणजे लावलेली मी कोथिंबीर तिथं आधीच, पण तिथं उगवून आलं नाही. काय झालं काय माहिती, आम्ही पुण्याला गेलो मध्ये, त्याच्यामुळं
ते तसंच राहिलं. तिथं पाणी वगैरे लक्ष झालं नाही म्हणून ते तसं राहिलं. इथं एक दुसरी खोली ही जी आहे का नाही ही मोकळीच असते, म्हणजे इथं कोण नसतं काही नसतं, आपलाच अड्डा ह्या. तर मित्रांनो जो काय विषय आहे तो तुम्ही बघितलं. तिथं बघण्यात काय करणार आहे आपण काय नाही त्यातला विषय सांगतो प्रॉपर थोडक्यात, आणि बाकीचा पार्ट जो आहे तो उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगतो. तर तो काय विषय आपण तिथं करणार सेंद्रिय शेती, म्हणजे तिथं औषध वगैरे नाही वापरणार. वेगवेगळे झाडं वेगवेगळे जे फळं फुलं आहेत ते लावणार आहे तिथं सेंद्रिय प्रकारची, आणि तेच वाढवणार आहे. आणि तेच तुम्ही जे बघा कसं काय होतं आहे वृक्षारोपण वगैरे. आता चाललेलो आपण खाली हे आपणचं काय तर डॉक्युमेंट आलं ते द्यायला चाललेलो, आणि भेटूया नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा.